समोर उभा आहे आणि ते येता येतं वाटेतनंच त्यांनी पंढरपूर फोडायला सुरुवात केली, मंदिरं फोडायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचा मेहुणा त्यांना गिरफ्तार त्यांनी केलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, स्त्रियांवर अत्याचार केलेले आहेत. का? हे सगळं बघून तो शिवाजी बाहेर येल्या गुफेतनं आणि मग ह्याला रणांगणावर मी बरोबर पकडतो आणि ह्याला मसलून टाकतो. तर त्या शिवाजी महाराजांना त्यांनी भेटायला बोलवलंय. शिवाजी महाराजांनी काही प्रतिकार केलेला नाहीये, शांत डोक्याने फक्त त्यांनी त्यांना नंतर रिप्लाय केलेला आहे. म्हणजे रिप्लाय त्यांनी पहिल्यांदा पत्र पाठवलं औरंगजेब यांनी, अफजल खानाने, की तुम्ही आम्हाला भेटायला वाईमध्ये या. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात, की तो काय, तो शूर आहे, कपटी, एकाचाकी, कारस्थानी सगळे. त्याच्याकडे एक गुण भयंकर आहे, तो म्हणजे अहंकार. आणि तो अहंकाराचा धागा शिवाजी महाराजांनी पकडलेला, त्यात त्याला गुंडाळलेला आहे. अहंकारी माणसाचा विवेक मारला जातो आणि त्याला कळत नाही की समोरचा माणूस आपल्याला फसवल, आपल्या हातनं चुका होतात, हे सगळं विसरतो आणि तो अहंकारी माणूस आपल्या हातनं स्वतःच्या स्वतः आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. तर शिवाजी महाराजांनी तो अहंकाराचा पूर्ण तो धागा पकडलाय आणि त्याला पत्र पाठवलंय शिवाजी महाराजांनी, की मैं आपसे लड़ नहीं सकता, आपकी ताकत तो प्रचंड है, मैंने आपके किले जीते, मैंने आपका मुल्क बर्बाद किया है, मैं अगर आपके सामने आ जाऊं तो आप मेरा कत्लेआम कर देंगे, मुझे आपसे डर लगता है, मेरी ख्वाहिश है आप मुझे मिलने के लिए वाई मिला बोला रहे, लेकिन मैं आपको ये करता हूँ, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला भेटायला खाली या प्रतापगडापाशी जावळीमध्ये आणि मला गिरफ्तार करून घेऊन जा. वाई हे घाट माथ्यावर, तिथून खाली 1000-1500 फुटाचा खाली सह्याद्री ओलडून खाली यावं लागतं आपल्याला जावळी घोऱ्यामध्ये. आणि तिथं शिवाजी महाराजांनी त्याला आणलेलं आहे, तिथं त्याचा आज महाराजांनी पराभव केलेला आहे. ते म्हणलं ना, घर जार्स पुनद सिपहर आला. मी देवाला विचारलं की कोण भारी आहे, मी देव सुद्धा उत्तर देईल की अफजल खान. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. का? फक्त अहंकार त्याच्यामध्ये जो होता तो धागा गुंडाळलाय. पण 29 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय आहे आणि ती ऑपॉर्च्युनिटी घेतलेली आहे महाराजांनी. 10 नोव्हेंबरला त्याला फाडलेला आहे आणि 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराज कोल्हापूरमध्ये होते. 18 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा 3 पटीने वाढवलेले आहेत. अख्खा वाई, सातारा, कराड, कोल्हापूर पर्यंत शिवाजी महाराजांनी घोडदौड केलेली आहे. आदिलशाहीच संपती की काय अशी चिन्ह निर्माण झालेली होती. नशिबाने ते त्यावेळेस त्यांचं झालं नाही, त्यांच्या नशिबाने. आणि आपण तिथं पन्हाळगडापर्यंत शिवाजी महाराज पोहोचलेले. पण ही ऑपॉर्च्युनिटी शिवाजी महाराजांचं की नेतृत्व किती महत्वाचं असतं, कर्ता पुरुष किती महत्वाचा असतो, की शांत डोक्याने विचार केल्यानंतर नेतृत्व जर श्रेष्ठ असेल तर हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनख्यावर जिंकता येतं. आपल्या अधिक थोडके मूठभर मावळे गमावून शिवाजी महाराजांनी 14,000 सैन्य कापून काढले अफजल खानाचं. आणि अनेक 10 वर्ष तिथं आपल्याला पुरेल एवढा सगळा आज तिथं त्यांनी लवाजमा तिथं त्यांनी मिळालेला आपल्याला. या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या शिवचरित्रातून आपण घेतो आणि ह्यातनं आपण भरपूर काय सांगायचं. मी सांगितलं आज्ञापत्र ही जाता जाता तुम्हाला सांगणार आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला म्हणलं जातं आजकालच्या भाषेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेस मनुष्यबळ विकास म्हणायचं असतं त्याला, की माणसं कशी जोडावीत, त्यासाठी काय काय करता येईल, आपले सवंगडी कसे जोडावेत, कसे असावेत. मी स्पेशली जे काय लीडर्स इथं बसले त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगेन की महाराजांनी जी काय वाक्य दिलेत ना, ती आज एक वाक्य 100 ग्रंथांची त्याला महत्व आहे. 100 ग्रंथांचा सार त्याच्यामध्ये, की सर्व काळ अत्यंत सावध असावं. महाराजांचं एक पत्र आहे की तुम्ही लीडर आहात ना, तर कुणाशी बसता, कुठं बसता, कुणाशी बोलता, कुठल्या व्यक्तीबरोबर तुम्ही वावरता, काय खाता, काय पिता, हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला अत्यंत भान असलं पाहिजे. कारण आता तुम्ही केवळ तुमच्यावर नाहीये, तुमच्यावर अवलंबून अनेक लोक आहेत, शेकडो लोक तुमच्यावर अवलंबून आहेत. तुमच्या घरातले तुम्ही प्रमुख असाल तर अख्खं कुटुंब तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कायम नेहमी सर्व काळ अत्यंत सावध असावे, व्यसनात गुंतू नये. ही गोष्टी जर कळल्या तर शिवाजी महाराजांचं पत्र आहे की आपल्या पत्नीच्या मंगळसूत्राला हात घालणारे आणि बुद्धी भ्रष्ट करणारे असे कुठलेही व्यसन तुम्ही करायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी सांगून ठेवल्यात. पाळतात कोणी आजकाल? पाळताना दिसत नाहीये. हे एक आज्ञापत्र आज जे काय मी बुक्स आणलेत बाहेर ठेवलेले आहेत, ती खास त्याच्यासाठी फक्त 53 पत्र निवडून आणलेली आहेत मी. आणि त्या निवडून आलेल्या पत्रातनं शिवाजी महाराज काय सांगतात ते आणि ती शिवनीती आज आपल्याला कशी लागू पडते आजही, हे खूप महत्वाचं आहे. आपण फक्त आज्ञापत्र वाचत नाही, ही सगळ्यात मोठी चूक आहे आपली. आणि ते रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहून ठेवलेले शिवाजी महाराजांचं अख्खं काळी त्या ग्रंथांमध्ये. कोणी चाकर जामिना विरहित न ठेवा, सेवकांसमोर वर्तणूक कशी असली पाहिजे. बऱ्याच लोकांना कळत नाही की सेवक येत तर ते सेवकांसमोर तुमची वर्तणूक कशी असली पाहिजे. त्यांना कधी गुपित सांगू नका,
त्यांना कधी बँकेची कुठली गोष्टी त्यांना गुपित सांगू नका, आपल्या कुटुंबाचे गुपित त्यांना सांगू नका, कारण ते आज तुमच्याकडे कामाला आहेत, पुढे जाऊन ते दुसरीकडे कामाला जाणार आहेत, त्यावेळेस तुमची गुपित फुटण्याची जास्त शक्यता असते आणि भविष्यात तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू निर्माण होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं बघितलेल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सरांनी शिवाजी महाराजांनी सांगितलंय की निसर्गाचा जर तुम्हाला समतोल राखायचा असेल तर आंबा, फणस, सागवान इत्यादी झाडे तोडू नयेत, कारण ही वर्ष 2 वर्षात मोठी होत नाही, 100 वर्ष लागतात त्यांना मोठी होण्यासाठी. तुम्हाला जर का लाकडं हवी असतील बोटी बांधण्यासाठी तर पहिल्यांदा शेतकऱ्याच्या पूर्ण सर्वे करा आणि तिथे जाऊन वटलेली जी सुकलेली झाडं आहेत ती झाडं शोधा, शेतकऱ्यांची परवानगी घ्या आणि त्यांच्या परवानगीने त्यांना योग्य तो मोबदला द्या आणि नंतर ती झाडं तोडा. ही शिवाजी महाराजांची पत्र आहेत की आंबा, फणस, सागवान इत्यादी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तोडायचं नाही का, तुम्ही बळजुबरी करसाल, झाडं तोडून आणसाल, उद्या त्यांचा शाप आपल्याला लाभेल आणि आपण जे ईश्वरी कार्य उभं केलेले ते ईश्वरी कार्य पार पडणार नाही. एवढा बारीक मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात शिवाजी महाराज छोट्यातला छोटा विचार करत होते, ह्या त्यांच्या आज्ञापत्रातून आपल्याला दिसतं. मित्रांनो, आज हे गोष्टी आहेत की मी नेहमी सांगितलं तुम्हाला की माणसं कशी जोडावी. आज का शिवाजी महाराजांकडे एक मावळा निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी जे मावळे निर्माण केले ना की असे माहित नाही, बऱ्याच जण ॲबेकॅरेने लिहून ठेवलंय जो प्रवासी होता की हे शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक किल्ल्याच्या खाली जो प्रांतात जो किल्ला आहे, समजा आपला पन्हाळा किल्ला आहे, त्या पन्हाळा किल्ल्याच्या खाली तिथली 3, 3.5, 4 एकर जी जमीन मिळेल ती पूर्ण सपाट करतात, तिथे कॅम्पिंग लावतात. तिथं 3-3 महिन्याचे कॅम्प आहेत आणि आजूबाजूच्या गावातले, तिथल्या आजूबाजूच्या भागातले तरुण मुलं निवडली जातात. अधिकारी आपले जे असतील त्यांना सांगितलं जातं की तरुण मुलांना शोधा, त्यांना आवाहन करा आणि त्यांना 3 महिन्याचं प्रशिक्षण द्या. तो कॅम्प त्यांनी केलेला रेसिडेन्सी कॅम्प शिवाजी महाराजांचा अनेक गड किल्ल्यांच्या खाली, कारण पन्हाळाचे इथले पन्हाळा, राजगड असेल, सिंहगड असेल, ह्या गोष्टीच्या आहेत ना अनेक, तिथं ते कॅम्प चालायचे. 3 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांना जे हवंय ते ज्ञान त्यांना दिलं जायचं. घोडेसवारी कशी करायची, तलवारबाजी कशी करायची, राष्ट्रभक्ती काय असते, देवभक्ती कसा असतो. एक गड किल्ला जाणे म्हणजे माहित नसतं, आपल्याला वाटतं किल्ला गेला तर काय फरक पडतो, तसं नाहीये. किल्ला म्हणजे महानगरपालिका आहे त्या काळातली, की एक किल्ला गेला तर त्याच्या अंडर जी काय 50 गाव आहे, 100 गाव, 150 गाव आहेत, त्या 150 गावाचा महसूल अख्खाच्या अख्खा आपल्या हातातून निघून जातो. का तो किल्ला आपल्या हातातून जातो. म्हणून एक मावळा काय करायचा की शिर उडलं तरी चालेल, किल्ला नाही जाऊन द्यायचा. महाराजांचे शब्द होते, एक गेला तरी चालेल पण आज तिथं ती 150 गावांचा महसूल बुडला नाही पाहिजे. हे किल्ल्यांचं महत्व आहे, या अर्थकाराने महाराजांचं लक्षात घ्या. आणि ह्या 3-3 महिन्याच्या कॅम्प मधनं अनेक जे लोक घडायचे त्यांना ऍडव्हान्स कोर्स साठी पाठवलं जायचं. तिथनं पुढे त्यांना आणखीन चांगलं ज्ञान दिलं जायचं आणि म्हणून त्यातनं ब्लॅक कमांडोज घडायचे. त्यामुळे एक मावळा 20-20 लोकांना भारी जायचा. असं नाही की तुला आज वेळ आहे, आज तू तलवार घेऊन चल मावळा हो, असं मावळा नाहीये. तो पण जामिनाने आणायचा. त्याचा जामीन कोण देतोय, तो जामीन तेवढा लायकीचा आहे का, ही सगळी गोष्ट कागदपत्र त्यातनं बघितली जायचं. त्यावेळेस तुम्हाला स्वराज्यामध्ये आज पाईक म्हणून संधी असायची. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज मुरारबाजींचं उदाहरण घ्या, बाजीप्रभू देशपांडेंचं घ्या, का ही लोक मरायला तयार आहेत. अहो मुरारबाजी किती एकनिष्ठ आहेत. आजकाल माणसं म्हणतो की माणसं चांगली भेटत नाही, आम्ही सगळ्या सुविधा द्यायला तयार आहे, माणसं टिकत नाही. अहो माणसं मिळत नसतात, माणसं घडवावी लागत असतात आणि छत्रपतींनी केलेलं आहे. एक मावळा पकडलाय, गोळा केलाय, त्याला घडवलाय, त्याला पैलू पाडलेला आहे. आणि मुरारबाजी सारखा आज शत्रूच्या गोटात असलेले मुरारबाजी, जावळीच्या मोऱ्यांकडे असलेले ते मुरारबाजी, शिवाजी महाराज ज्यावेळेस जावळीवर आक्रमण करतात त्यावेळेस आज तिथं पाहतात तर तिथं एक मावळा असा लढतोय की तो शमशेर बहादूर आहे. दोन्ही हातांमध्ये तो तलवारी शमशेर एवढ्या स्पीडने फिरवतोय, एवढ्या जोरात फिरवतोय की त्याच्या जवळपास कोणी जाऊ शकत नाही. त्या शमशेरी दिसत नाही, एवढ्या वेगाने तो फिरवतोय. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलंय, हा मला जिवंत पाहिजे, ह्याला मारू नका. वास्तविक पाहता तो मोऱ्यांचा पायी मुरारबाजी. आज तिथं शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं, ह्यांना मारू नका, ह्यांना मला जिवंत पाहिजे. आणि त्यावेळेस त्या मुरारबाजींना कसं माहित नाही पण त्यांनी पकडून महाराजांसमोर उभं केले. महाराजांनी त्यांना आवाहन केलेले की इथे तुम्ही शत्रूकडनं का लढता, इथे ईश्वरी काम उभं केलेले आणि हे स्वराज्य म्हणजे ईश्वरी काम आहे, या ईश्वरी कार्यात तुमची आम्हाला मदत पाहिजे. आणि त्यावेळेस मुरारबाजी आपल्याकडे आलेले आणि ते मुरारबाजी पुढे जाऊन ज्यावेळेस पुरंदरचा किल्ला लढवतात, ज्यावेळेस आपला तह झालेला आहे, मिर्झा राजे जयसिंग चालला होता, त्यावेळेस तो किल्ला लढवतायत. दिलेर खानाचं सैन्य पुरंदरावर 25,000चं सैन्य, किल्ल्यावर फक्त 1200 ते 1500 लोक आहेत आणि ते लोक लढतात त्या 25,000 लोकांसोबत. आणि त्यावेळेस
दिलेर खानाने सुलतान ढावा केलेला आहे. आणि तो सुलतान ढावा एवढा जबरदस्त सुलतान ढावा म्हणजे काय तर 5-6 हजार पठाणी घ्यायचे आणि एकदम जबरदस्त आक्रमण करायचं किल्ल्याच्या मेन दरवाज्यावर, मुख्य दरवाज्यावर, आणि तो दरवाजा फोडायचा आणि आतमध्ये घुसायचं. असे ती कझाकी लोक घेऊन घुसलेला होता. ते वर्ण बघतात मुरारबाजी स्वतःच दरवाजा उघडतायत. 600-700 लोक घेतात आणि जसा धरणाचा दरवाजा उघडावा तशा प्रकारे ते तिथे घुसले आणि तिथे त्यांची शमशेर त्यांनी गाजवलेली आहे. ती शमशेर पाहून दिलेर खानाने तोंडात बोट घातलंय की अरे असे कुठे लढवई असतात का, एक माणूस 20-20 लोकांना मारतोय, त्यांची मुंडकी उडवतोय, हात उडवतात, पाय उडवतात, असं कुठं असतं. तर शेवटी दिलेर खानाने ऑफर केली मुरारबाजींना, ठहरो ए सरदार, अरे क्यों सिवा के लिए लड़ता है, हमारे पास आजा तेरी जिंदगी बना देंगे. फक्त आहे ना मुरारबाजींनी फक्त मान हलवायची होती, हो पण म्हणायची गरज नव्हती. सगळे मिळाले असते, जहागिरी मिळाली असती, वतन मिळाली असती, वाडे मिळाले असते, बाया बाटल्या सगळे मिळालं असतं, हवं ते मिळालं असतं. पण तिथं काय सांगतात येत मुरारबाजी, काय दिले माना की हमारा वक्त बेईमान है लेकिन मराठों का रक्त बेईमान नहीं हो सकता. आणि तिथं ते लढलेले तिथं जवळजवळ तिथं लढलेले दिलेर खानावर चाल करून गेलेत. आणि दिलेर खानाला चाल करून गेल्यानंतर दिलेर खानाने घाबरलेला आहे आणि तिथं त्यांनी बाण त्यांच्यावर सोडलेला, तो कंठातनं आरपार गेलेला आहे. खाऊ ही लोक कशी आहेत, लोक ही काय म्हणतात, लॉयल्टी कशी असावी, किती लॉयल असावं आपल्या कार्याविषयी, काही घेणे देत नको मला, बाकी काही नको, मरायला तयार आहे माझ्या राजासाठी, कारण राजाने माझ्या खांद्या वाट ठेवून मला स्वराज्यामध्ये आणलेले आहे. आपल्या लोकांना घडवताना आपल्याकडनं कुठेतरी चुका होतात का हे लीडर लोकांनी बघितलं पाहिजे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना कामगार न समजता सहकारी म्हणून समजलं पाहिजे. त्यांच्या पूजेला, त्यांच्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोललं पाहिजे, त्यांच्या कार्यक्रमाला त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबात देखत आज आपल्या कामगाराच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं पाहिजे तुमचा नवरा खूप चांगलं काम करतो. आज त्या तिला पत्नीला जो वाटणारा अभिमान आहे, त्या मुलांना वाटणारा अभिमान आहे, आणि विशेष करून त्याच्या आतमध्ये मनामध्ये ऊर्जा की माझा मालक माझ्यावर लय खूप प्रेम करतो, मी काही झालं तरी माझी कंपनी सोडणार नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या तर लक्षात येतं ही माणसं पुढे जाऊन आपल्याकडे अविभाज्य घटक होत असतात. आणि ही माणसं केली आहेत महाराजांनी. यावर पावनखिंडीमध्ये 5000 सैन्य सिद्धी मसूदचं ताज्या दमाचं. दरवर्षी आम्ही पन्हाळा पावनखिंड करतो, माझ्याबरोबर इथं अनेक दुर्गसेवक आहेत, आम्ही करत असतो. आज ती 2 दिवस 48 किलोमीटर आहे पन्हाळा ते पावनखिंड. पावनखिंड म्हणजे विशाळगडाच्या अलीकडची ती घोडखिंड. 48 किलोमीटर तिथनं पुढे अजून 13 किलोमीटर विशाळगड, 63 किलोमीटरचं अंतर पळत पळतात ती लोक पळत. आम्हाला 2 दिवस लागतात ते अंतर पार करायला. तिथं ते मावळे 21 तासात पोहोचले. विचार करा, रात्रंदिवस, रात्री 10 वाजता बाहेर पडतात, भरपूर पाऊस पडतोय, आज ते जंगल आहे प्रचंड, मसईचं पठार आहे, अनेक ती जंगलातनं जायचंय पुढं, आणि हे सगळं ते मावळे करतात येईल. सकाळी पोहोचतात येत त्यावेळेस लक्षात येतंय की सिद्धी मसूदचं सैन्य पाठीमागून येतंय, आणि हे सिद्धी मसूदचं ताज्या दमाचं सैन्य आहे. तिथं बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराज निर्णय घेत आहेत की राज तुम्ही 300 मावळे घेऊन पुढे जा, मी 300 मावळे घेऊन इथं घोडखंडीत थांबतो आणि इथं एकही गली पुढे येऊन देत नाही. तिथं राजे म्हणतात बाजी प्रभू, अहो बाजी 5000चं सैन्य आहे, तुम्ही 300 लोक आहात. बाजी प्रभू देशपांडे म्हणतात त्या टायमाला तिथं, राज लाख मेलं तरी चालतील, लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. आणि त्यावेळेस सांगतो आम्ही साहेब कामावर सुखे मरतो. ही वाक्य बकरीतली आहेत बरं. आम्ही साहेब कामावर सुखे मरतो, कारण साहेब आमच्या कुटुंबाला उघड्यावर पडून देणार नाही. हा विश्वास त्या मावळ्यांना होता, लक्षात घ्या. 3 तास ते असे वाटलं की शिवाजी महाराजांना सांगितलं विशाळगडापर्यंत जा आणि तोफांचे आवाज करा. अक्षरशः 1-1.5 तासात पोहोचणारे शिवाजी महाराजांना 4.5 तास लागले पोहोचायला तिथं, कारण तिथं विशाळगडाला ही वेढा पडला होता. पण एकही मावळा तिथून मागं हटला नाही. छातीचा कोट करून तिथं ते लढलेले आहेत, पण शिवाजी महाराजांचे प्राण वाचवलेत त्यांनी. ही लोक होती म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, विशेष करा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किती होतो राज्याभिषेकात असं काय सुख मिळालं असेल हो, ज्यांच्या माध्यमातून मी हे स्वराज्य उभं केले त्यातला एकही सवंगडी माझ्यासोबत नाहीये आणि मी सिंहासनावर बसतो, हे दुःख खूप वेगळं असतं. त्यामुळे ही माणसं घडवताना शिवाजी महाराजांनी काय गोष्ट लक्षात ठेवले. मित्र सुद्धा जोडताना तुम्हाला आज हे खूप महत्वाचं आहे, माझे मित्र मला कसे असले पाहिजे. असं म्हणलं जातं की फेसबुकवर माझे 5000 मित्र आणि वेळेला एक नाही कुत्र, ही अशी कंडिशन आहे आपली. कोणी विचारत नाही कुणाला. 2,000ची चिल्लर घेऊन हिंडण्यापेक्षा मी म्हणून 2000च्या 2 नोटा खिशात असलेला माणूस सुखी राहतो. 2-2.5 वाजता तो तुमचा माणूस फोन उचलतो, लक्षात ठेवायचा हाच माणूस माझ्या कामाचा आहे, बाकी सगळे बिनकामाचे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. आता हे गोष्टी आहेत फेल्युअर्स. आपल्या आयुष्यामध्ये थोडंसं दुःख आलं की आपण म्हणतो माझ्याच नशिबात का आलं.
माझ्या राजा एवढं ना दुःख कोणीच सहन केलेलं नाहीये. माझ्या राजा एवढं दुःख कोणी सहन केलेलं नाही, छाती टोकपणे सांगतो, कारण माझा अभ्यास तेवढा आहे. माझ्या राजाला लक्षात घ्या, आज ज्या वेळेस मिर्झा राजे जयसिंग आलेले आहेत, आज त्यांनी आक्रमण केले स्वराज्यावर, 2 लाखाचं सैन्य गावाच्या गाव उद्ध्वस्त केलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या सगळीकडनं नाकेबंदी त्यांनी केलेली आहे. शिवाजी महाराजांना लक्षात येते की आता मी काय करू शकत नाही. गावाच्या गावं उद्ध्वस्त केलेली, एका दिवसात 20 गावं जाळून टाकतायत. सगळीकडे राख रांगोळी स्वराज्याची चाललेली आहे. शिवाजी महाराजांना यशस्वी माघार घ्यावी लागते. सूझबूझ काय असते की माझ्याकडे अडचण काय, पण मी माझा आशावाद सोडणार नाही. शिवाजी महाराजांना त्यावेळेस मित्रांनो जो तह झालाय तुमच्या लक्षात येत नाही, तो तह झालेला आहे आपल्याला. आज तो 1665ला 11 जूनला जो तह झालेला आहे. शिवाजी महाराजांना 20 वर्ष रक्ताचं पाणी करून, सवंगडी गमवून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केले होते. 39 किल्ले महाराजांनी जे कमवले होते ना, ते 20 मिनिटात द्यावे लागलेत. लक्षात ठेवा, 20 मिनिटात द्यावे लागलेले. काय राजाची अवस्था झाली असतील. 15-16 मुठभर किल्ले राहिले, ते पण ते कामाचे फारसे नव्हते. जे काय 2-4 A ग्रेडचे होते, बाकी C ग्रेडचे B ग्रेडचे किल्ले, ते कॅटेगरी असतात. मोठा महसूल A ग्रेड, नंतर B ग्रेड, नंतर C ग्रेड, असे किल्ल्यांच्या कॅटेगरी महाराजांच्या काळात होत्या. आणि त्या किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना अर्थकारण करायचं होतं आणि हजारो मावळ्यांचं पोट भरायचं होतं. पण शिवाजी महाराज डगमगले नाहीत. शिवाजी महाराजांनी तिथे माघार घेतली यशस्वी. ठीक आहे, दिलेत त्यांनी 22-23 किल्ले. आणि त्या शिवाजी महाराजांनी त्यानंतर आग्र्याला जावं लागले. त्या आग्र्याला जाऊन तिथं कुर्णिसात करायची वेळ येते. तिथं अपमान होतोय शिवाजी महाराजांचा. आणि शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर शिवाजी महाराजांना तो त्रास सहन होत नाही, अपमान सहन होत नाही. लक्षात घ्या, आपली परिस्थिती कितीही वाईट असले ना तरी सेल्फ रिस्पेक्ट कधी गमवायचा नाही मित्रांनो. शिवाजी महाराजांनी सांगितले, मी सांगत नाही, माझा राजा तिथं गरजलाय आग्र्याच्या दरबारामध्ये. मराठी सिंह काय असतो, महाराष्ट्र सिंह काय असतो ना, तिथं त्या औरंगजेबाला महाराजांनी दाखवून ठेवलेले आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी तिथं अपमान करण्यात येतो, मागच्या ओळीत त्यांना उभं केले जाते. 5000 मनसबदारी म्हणजे 5000 सैन्याचा जो प्रमुख आहे, त्याच्या पाठीमागे माझ्या राजाला उभं केले. विचार करा काय अपमान झाला असेल. त्यावेळी ती खिल्लत शिवाजी महाराजांना दिलेली असती. ती खिल्लत ते उडवतात आणि तिथून ते निघायला बाहेर जातात. त्यावेळेस खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर तिथेच औरंगजेबाचा सगळ्यात मोठा अपमान झालेला आहे. औरंगजेब साधा माणूस नाहीये. औरंगजेबाचं चरित्र वाचायला सुरुवात केली ना, अंगावर थरकाप उडतो आपल्या. किती विचित्र प्राणी हा. आज त्याच्याकडे बघितलं, चरित्र वाचायला सुरुवात केली तर लक्षात येतं की हा क्रूर, कपटी, काजाकी, कारस्थानी, धर्मांध, व्यसनी नाही, आपल्या बापाला कैद करणार आहे, आपल्या भावांना जीव मारणार आहे, भावाचं मुंडकं उडून तो थाळी घेऊन त्याच्याशी खेळणारा मुलगा आहे, भावाच्या बायको संग लग्न करणारा हा माणूस आहे. लक्षात घ्या, स्वतःच्या पोरांना तुरुंगात टाकतोय आयुष्यभर, असा हा प्रचंड भयानक माणूस आहे. त्याला काळजच नाहीये, तो उलट्या काळजाचा माणूस जन्माला आलेला होता. आणि त्या औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज तिथं उभे राहतात. वास्तविक पाहता ते प्रोटोकॉल असतात. ते प्रोटोकॉल अशा असतात की ज्या वेळेस तो म्हणजे शयनशाह वर बसलेला असेल त्यावेळेस एक तर कोणी बसायचं नसतं, सर्वांनी उभं राहायचं असतं. उजवा हात डाव्या हातावर ठेवायचा असतो आणि आपल्या पायाच्या अंगठ्याकडे पाहायचं असतं. त्याला म्हणतात नजरे बर कदम. आणि ते तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुमच्या मुखावर हात ठेवावा लागतो आणि मग तुमची अर्जी द्यायची असते. तिथं त्या शहाजाच्या किंवा राजाकडे वर नजर करून पाहायचं नसतं. अशा दरबारामध्ये शिवाजी महाराज तिथं गरजलेत आणि ते गरजून बाहेर पडायला लागलेले खिल्लत उडून. त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा आहे रामसिंग, तो त्यांच्या मागे धावत पळत आलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा हात त्यांनी पकडलाय की राजाजी जो कर रहे हो गलत कर रहे, आप तौहीन कर रहे हैं दरबार की, चलिए माफी मांगिए. शिवाजी महाराज त्यावेळेस प्रचंड रागाने लाल झालेले होते. त्यांच्या डोळे लाल झाले होते, अंगाचा थरकाप त्यांच्या उडाला होता आणि एवढा प्रचंड राग त्यांचा होता. त्यावेळेस त्यांनी जे काही शब्द बोललेत ना, त्यावेळेस कळता येतं हा राजा कसा आहे. त्यावेळेस त्या रामसिंगाकडे ते बघतात, त्यांच्या एका शब्दात म्हणतायत, रामसिंग तुम देखे तेरा बाप देखा, ये बादशाह भी देखा, मैं कौन आदमी हूँ, कौन दर्जे का आदमी हूँ. अरे चाहे मेरी गर्दन मारे, चाहे मेरा सिर कर्म कर दे, लेकिन सिर झुका के गुलामी नहीं करूंगा. जा बोल तेरे बादशाह से राम सिंग. हे शब्द आहेत, परखलदासांनी लिहून ठेवलेले शब्द आहेत महाराजांचे, हे मनाने लिहिलेले नाहीयेत. आणि त्यावेळेस महाराज तिथनं निघून गेले. विचार करा, ती एनर्जी, ते प्रचंड भयानक जबरदस्त आणि तो स्वाभिमान. त्यावेळेस आज तो शिव छत्रपती छोटे 9 वर्षाच्या संभाजी महाराजांच्या आतमध्ये उतरलेला असेल. 9 वर्षाचे संभाजी महाराज त्यांच्या हाताला आहेत. त्यावेळेस त्याला संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने दिसले असेल आबासाहेबांचं ते रूप.
जसं श्रीकृष्णाचं रूप दिसलं असेल आपल्या अर्जुनाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजान्यहम. आणि मला तो प्रसंग आठवले की श्रीकृष्णाची आठवण होते. काय त्या कुरुक्षेत्रावर त्याचं असेल तसंच आमच्या संभाजी महाराजांना दिसले असतील, हे आमचे आबासाहेब, असं जगायचं असतं, असा असतो स्वाभिमान, झुकायचं नसतं. सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही थोडी परिस्थिती डबली की आपण समोरचा म्हणेल तसं वागायला सुरुवात करतो. दिवस निघून जातात, आजचे दिवस उद्या निघून जातात, फेल्युअर येतच, असा कोणच नाही. प्रभू रामचंद्रापासून ते आत्ताच्या पर्यंत सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्य